मध्यमवर्गीयांसाठी मोदी सरकारची मोठी बजेट। टॅक्स भरण्याचे नियम आता झालेत एकदम सोपे। पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद नोकरदारांचा पगार वाढणार। नवीन एचआरए नियमामुळे वाचणार हजारो रुपये। पॅन कार्डची कटकट आता संपली। 5 लाखांची कार असो 1 लाखांचे हॉटेल बिल, आता कागदपत्रांचे टेन्शन विसरा। नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण 2026च्या नवीन इन्कम टॅक्स नियमामुळे तुमच्या खिशाला आणि पर्यायाने तुमच्या कुटुंबाच्या बजेटला कसा दिलासा मिळणार आहे याबद्दल अत्यंत सविस्तर चर्चा करणार आहोत। आपल्या भारतात मध्यमवर्गीयांसाठी इन्कम टॅक्स हा शब्द भीतीदायक वाटतो। मार्च महिना जवळ आला की कागदपत्रांची जुळवाजुळव, पॅन कार्ड लिंकिंग आणि सीए कडे फेऱ्या मारणं सुरू होतं। पण मित्रांनो, सीबीडीटीने 2026 साठी जे मसुदा नियम म्हणजे ड्राफ्ट रूल्स आणले आहेत ते पाहता असं वाटतंय की सरकारला आता सामान्य माणसाचा हाच त्रास कमी करायचा आहे। हे नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होऊ शकतात। तुम्ही नोकरी करत असाल, छोटे व्यावसायिक असाल किंवा रिटायर झालात असाल, हे 8 बदल तुमच्या आयुष्याला मोठे बदल घडवून आणतील। चला तर मग कोणताही मुद्दा मिस न करता हे सर्व बदल सविस्तर समजून घेऊया। सगळ्यात पहिले आपण घेऊया एचआरए आणि मेट्रो शहरांचा दर्जा। सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी म्हणजे एचआरएच्या नियमातील बदल। जुना नियम असा होता, पूर्वी फक्त मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या शहरांना मेट्रो मानलं जायचं। तिथे राहणाऱ्यांना 50% एचआरए सूट मिळायची, तर पुणे आणि हैदराबाद सारख्या शहरांना 40% मध्ये समाधान मानावं लागायचं। आता नवीन बदल असे आहे, तर आता पुणे, अहमदाबाद, बेंगलोर आणि हैदराबाद या शहरांनाही मेट्रो दर्जा देण्याचा प्रस्ताव आहे। याचा अर्थ जर तुम्ही इथे भाड्याने राहत असाल तर तुम्ही तुमच्या पगाराच्या 50% पर्यंत टॅक्स सवलत मिळवू शकताय। यामुळे विशेषतः आयटी क्षेत्रातील तरुणांचा मोठा टॅक्स वाचणार आहे। आता दुसरं आपण बघूया बँकिंग व्यवहार। रोजची कटकट आता संपली आहे। आपल्याला सवय असते की बँकेत 50,000 रोख भरायचे असतील तर आपण दोनदा विचार करतो, पॅन कार्ड मागतील का, चौकशी होईल का। तर आता नवीन नियम असा आहे की आता ही रोजची 50,000ची मर्यादा काढून टाकून वर्षाला 10 लाख रुपयांचा एकूण मर्यादेवर लक्ष दिलं जाईल। आता तिसरं आहे लग्न कार्य आणि हॉटेलिंग। आपलं भारतीय लग्न म्हणजे लाखो रुपयांचा खर्च। हॉटेल्स, कॅटर्स आणि बँक्वेट हॉल्सवर बिल भरताना 50,000 ओलांडले की पॅन कार्ड द्यावंच लागायचं। आता नवीन नियम असे आले आहे, आता ही मर्यादा वाढून 1 लाख रुपये करण्यात आली आहे। लग्न, सराईत किंवा फॅमिली फंक्शन्समध्ये 1 लाखापर्यंतचं पेमेंट तुम्ही कोणत्याही टॅक्सच्या कटकटीशिवाय करू शकताय। मध्यमवर्गीयांसाठी ही एक व्यावहारिक सवलत आहे। आता चौथा पॉइंट असा येतो की आपल्यापैकी प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याला घरासमोर स्वतःची कार असावी, पण गाडी घेताना कागदपत्रांची कटकट मोठी असते। या नियमातील बदलांमुळे आता हे स्वप्न पूर्ण करणं सोपं झालं आहे। आता ते कोणते कोणते नियम आहेत ते मी तुम्हाला सांगते। पहिलं येतं पॅन कार्ड। आता पॅन कार्डची कटकट संपली आहे। पूर्वी नियम असा होता की तुम्ही साधी नॅनो कार जरी घ्यायला गेलात तरी शोरूम मध्ये पॅन कार्ड देणं सक्तीचं होतं। ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसायचं त्यांना गाडी घेताना खूप अडचणी यायच्या, पण आता सरकारने ही अट शिथिल केली आहे। आता यामध्ये काय काय बसतं मी तुम्हाला सांगते। पहिली फॅमिली कार, मारुती ऑल्टो, एस्प्रेसो किंवा क्विड सारख्या बजेट कार्स। आता सेकंड हँड कार बद्दल विचार केला तर तुम्ही 5 लाखांच्या आत एखादी चांगली जुनी गाडी घेत असाल तर तिथेही कागदपत्रांचा त्रास कमी होईल। महागड्या बाईक्स जशा की आजकाल तरुणांमध्ये 2 ते 4 लाखांची स्पोर्ट्स बाईक किंवा बुलेटचा क्रेज आहे, त्यांच्यासाठीही आता रस्ता मोकळा झाला आहे। आता शेतकरी बांधवांना सुद्धा मोठा दिलासा आहे। ग्रामीण भागामध्ये अनेकांचे उत्पन्न शेतीवर असते। नियमानुसार शेतीचं उत्पन्न टॅक्स फ्री असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कधी पॅन कार्ड काढण्याची गरज भासली नाही, पण जेव्हा ते मुलांसाठी किंवा कुटुंबासाठी एखादी छोटी कार किंवा ट्रॅक्टर घ्यायला जायचे तेव्हा पॅन कार्ड नसल्यामुळे कामाचा खोळंबा व्हायचा। आता 5 लाखापर्यंतच्या वाहनांसाठी ही अट काढल्यामुळे फक्त आधार कार्ड दाखवून त्यांचे काम होऊ शकते। कागदपत्रांचा स्पीड ब्रेकर हटला। गाडी घेताना शोरूम मध्ये तासनतास कागदपत्रांची पूर्तता करण्यात जायचे। पॅन कार्ड नसेल तर फॉर्म 60 भरावा लागायचा किंवा इतर चौकशा व्हायच्या। आता 5 लाखांच्या आतील गाडींसाठी सरकारने हा स्पीड ब्रेकर हटवला आहे। आता यामुळे काय होईल ना, गाडीची डिलिव्हरी लवकर होईल, सरकारी नियमांच्या कटकटीतून सामान्य माणसाची सुटका होईल, छोट्या स्वप्नांना मोठी उभारी आणि आजकाल गावगावात फिरण्यासाठी किंवा छोट्या व्यवसायासाठी छोटा हत्ती
किंवा कौटुंबिक कार घेण्याचे प्रमाण वाढले आहे. 5 लाखांची मर्यादा ही अशा बजेट गाड्यांसाठी पुरेशी आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि लोकांचे राहणीमान सुधारता येईल. थोडक्यात सांगायचं झालं तर आता पॅन कार्ड नाही म्हणून शोरूम मधून रिकाम्या हाताने परत येण्याचा दिवस संपले. तुमची पहिली हक्काची गाडी आता अगदी सहजरित्या तुमच्या दारात उभी राहू शकते. आता 5वं येतं रिअल इस्टेट मालमत्ता व्यवहारात दिलासा. आजकाल सध्या जागेची किंमतही 10 ते 15 लाखांच्या वर गेली आहे. जुन्या नियमानुसार 10 लाखांच्या वरच्या व्यवहारांना पॅन लागायचं. नवीन बदल असा आहे की ही मर्यादा आता 20 लाख रुपये करण्यात आली आहे. फ्लॅट असो, प्लॉट असो किंवा शेती, 10 लाखापर्यंत खरेदी विक्रीसाठी आता पॅन सक्तीचा नसेल. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील छोटे व्यवहार अधिक वेगवान होतील. आता आपण बोलूया विमा आणि पॅन कार्ड सक्तीबद्दल. इथे मात्र सरकारने नियम थोडे कडक केले आहेत. आता प्रत्येक विमा पॉलिसीसाठी पॅन किंवा आधार कार्ड अनिवार्य असेल. तुम्ही नवीन पॉलिसी घ्या किंवा जुनी रिन्यू करा, तुमची KYC पूर्ण असणं गरजेचं आहे. जर तुमचा पॅन लिंक नसेल तर भविष्यात विम्याचा क्लेम मिळताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आजच तुमचे डॉक्युमेंट्स तपासून घ्या. उलट आजच्या काळात आपल्या कुटुंबासाठी टर्म इन्शुरन्स असणं खूप गरजेचं सुद्धा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण फक्त 400 ते 500 रुपये महिना प्रीमियम पासून तुम्ही करोडोंचे कव्हरेज मिळवू शकताय. एकाहूनही अधिक इन्शुरन्स पार्टनर्सकडे 15% पर्यंत डिस्काउंट सुद्धा उपलब्ध आहे. तसेच वाढत्या वैद्यकीय खर्चांमुळे हेल्थ इन्शुरन्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तिथेही 400 ते 500 रुपयांचा प्रीमियम मध्ये तुम्हाला करोडोंचे कव्हरेज मिळू शकते. विशेष म्हणजे आता 25% पर्यंत डिस्काउंट आणि 30 मिनिटात क्लेम सपोर्ट देणारे पर्याय उपलब्ध आहे. तुम्हाला एक डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजरही मिळतो जो क्लेमच्या वेळी तुमची मदत करतो. त्यामुळे टॅक्स वाचवण्यासोबतच स्वतःला सुरक्षित करणं अधिक स्वस्त आणि सोपं झालं आहे. आता 7वा पॉइंट आहे ऑफिस कार आणि परक्विजिट व्हॅल्यू बद्दल. आता नवीन बदल काय आहे? जर तुमची कंपनी तुम्हाला ऑफिससाठी कार आणि ड्रायव्हर देत असेल तर त्यावर जो टॅक्स लागतो त्यातही सवलत वाढली आहे. ऑफिस कारच्या सुविधेवरती आता कमी टॅक्स लागेल. आता नवीन बदल काय आहे ते मी तुम्हाला सांगते. वाढती महागाई आणि पेट्रोलचे दर पाहून सरकारने यावर मिळणारी टॅक्स फ्री सवलत वाढवली आहे. मोठ्या कार 16,000 cc पेक्षा जास्त असेल तर दरमहा 10,000 पर्यंतचा खर्च आत टॅक्स फ्री असेल. आता याचे फायदे काय आहे? तुमच्या पगारातून टॅक्स कमी कापला जाईल. त्यामुळे दर महिन्याला तुमच्या हातात येणारा प्रत्यक्ष पगार म्हणजे टेक होम सॅलरी वाढेल आणि पगारदार लोकांसाठी ही एक प्रकारे पॉकेट मनी वाढवण्याची योजना आहे. आता आपला पुढचा पॉइंट आहे डिजिटल रुपया. डिजिटल रुपये अधिकृत झाला. भारत आता डिजिटल होत आहे. डिजिटल रुपया म्हणजे CBDC ला आता अधिकृतरित्या इन्कम टॅक्स कायद्यात स्थान देण्यात आले आहे. याचा अर्थ तुम्ही टॅक्स भरण्यासाठी किंवा इतर सरकारी देयकांसाठी ई-रुपीचा वापर अधिकृतपणे करू शकता. ही कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने पडलेले मोठे पाऊल आहे. आता तज्ञांचा सल्ला असा आहे की तुमच्या फायद्याच्या काही टिप्स दिल्या आहेत. आता मित्रांनो, नियम तर आपण समजून घेतले, पण या नियमाचा वापर करताना तुमच्याकडून काही चुका होऊ नये म्हणून यासाठी फ्री टिप्स नीट लक्षात ठेवा. कागदपत्र फेकून देऊ नका. बघा, सरकारने पॅन कार्डची मर्यादा वाढवली आहे हे खरं आहे, पण याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही व्यवहाराचे पुरावे ठेवावेतच नाही. तुम्ही कार घेतली, हॉटेलचे बिल्स भरले किंवा मालमत्ता खरेदी केली तरी या प्रत्येक व्यवहाराची मूळ बिल आणि पेमेंट स्लिप्स नेहमी जपून ठेवा. उद्या जर कधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने विचारणा केली की हा खर्च तुम्ही कोणत्या पैशातून केला तर तुमच्याकडे हे रेकॉर्ड्स असणं खूप गरजेचं आहे. डिजिटल काळामध्ये मोबाईल्समध्ये फोटो काढून ठेवण्याची सवय लावून घ्या म्हणजे ऐनवेळी धावपळ कमी होईल. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व ड्राफ्ट रूल्स आहेत. याचा अर्थ असा आहे की सरकारने हे नियम सुचवले आहेत, पण अंतिम मंजुरी मिळेपर्यंत यामध्ये छोटे मोठे बदल होऊ शकतात. त्यामुळे कोणताही मोठा व्यवहार करण्यापूर्वी किंवा टॅक्स प्लॅनिंग करण्यापूर्वी तुमच्या CA सोबत किंवा टॅक्स कन्सल्टंट सोबत सल्ला नक्की घ्या. त्यांच्याकडे प्रत्येक नियमाचा बायकायदा माहिती असते, ज्यामुळे तुम्ही भविष्यातील कोणतीही कायदेशीर अडचणीतून वाचू शकता. अर्धवट माहितीवर कोणतीही मोठी आर्थिक निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होते 2026 चे नवीन प्रस्तावित इन्कम टॅक्स नियम. सरकारचा हा प्रयत्न मध्यमवर्गीयांच्या जीवनातील कागदपत्रे कमी करण्यासाठी आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला या 8 नियमांपैकी कोणता नियम सर्वात जास्त आवडला किंवा कोणत्या नियमामुळे तुमची पैशांची बचत होईल असं वाटतं तर कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्हाला नवीन विषय शोधायला प्रेरणा मिळते. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. विशेषतः त्या मित्रांना शेअर करा जे नवीन घर किंवा नवीन कार घेण्याचा विचार करत आहे.
अशा सोप्या भाषेत बिझनेस, टॅक्स आणि सरकारी योजनांची माहितीसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला, बी द बॉस.